पुन्हा एकदा ना मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला ना मी ना एक लहानसा ना होम टूर देतो. लहानपणी ना मी खेळायचो या पायऱ्यांमध्ये. असं काही हा वाडा आहे पाठचा आणि मस्त पाऊस पडतोय. मला ना स्वरा घेऊन चालली आहे कुठेतरी. भाई काय वेदर आहे. ॲक्च्युली हा तरव लावलाय. तरव लावून झाल्यावर ना चिखल करणार इथे आणि ते भात लावणी करणार. आणि पाऊस काय पडतोय यार, मुसळधार पाऊस पडतोय. काय आता आम्ही चाललोय कुठे, देवगडला. तर आम्ही चाललोय 2 हिडन पॉईंट्सला. वॉटरफॉल आहेत, तरवा लावलाय आणि इकडची पायवाट बघा. ही वाट आहे, पायवाट आहे. भाई मी नाही उडी मारत आहे, पाणी खोल आहे, खोल. 3 आहेत वॉटरफॉल, 1 2 3 आणि ते चौथा एक लहान आहे. आणि आम्ही प्रवास करतोय देवगड ते ओंकेश्वर. आता हा व्ह्यू फक्त एन्जॉय करा. वेट अँड वॉच. मी आलो आहे कोकणाच्या गावी पुन्हा एकदा. आणि गावी ना मुसळधार पाऊस पडतो आहे. सलग 4-5 दिवस ना खूप पाऊस पडतो आहे. आणि आज तर बाई थैमान घातलं आहे पावसाने. आणि आज तुम्हाला मी ना दाखवणार आहे कोकणातलं पावसाळ्यातलं गाव. तर आपण ना ऑलरेडी ना कोकणातलं मामाचं घर ही व्हिडिओ शूट केली आहे. ती व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. आज तुम्हाला मी दाखवणार आहे कोकणातलं पावसाळ्यातलं गाव. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ना मी कोकणातलं गाव दाखवणारच आहे. वाडा असेल, घर असेल, हे तर दाखवीनच. पण त्या पलीकडे तुम्हाला मी ना शेती दाखवणार आहे. त्यासोबत शेतीमध्ये खास करून ना भात लावणी ती दाखवणार आहे. आणि इथे आपल्यासोबत आहे प्रेमचा भाऊ प्रतीक. प्रेम आणि आपले काका पण आहेत, निलेश काका. तुम्हाला पुढे मी इंट्रोड्यूस करतो. ते पुढे गेलेत. आणि घर बघा बाई, पावसाळ्यातून ना कोकणातलं घर काय वाटतं यार. बाई ऑसम ऑसम. जस्ट ना पाऊस थांबला आहे. मी ऑलरेडी ना क्लिप्स खूप अटॅच केल्या आहेत. आणि ते बघा, ते पहा कोंबडी बघा कुठे चढली आहे. आणि ते बघा झाड बघा, माडांची झाडं बघा. 2 माडांची झाडं आहेत, केळीची झाडं आहेत आणि वर केळी पण धरली आहेत. सो तुम्हाला मी घर ना दाखवणार नाही, बिकॉज घर मी ऑलरेडी कवर केलं आहे. बरोबर ना प्रेम? प्रतीक सॉरी. आणि इथे बघा समोर ना सागवानाची झाडं आहेत. नवीन सागवान लावली आहेत. तर खूप सुंदर गाव आहे यांचं, खूप सुंदर गाव आहे. आज सुट्टी होती शाळेला? बरं ठीक आहे. आणि यांचं घर बघा किती ऑसम घर आहे यार. चिऱ्यांचं घर आहे, म्हणजे सर्व चिऱ्यांचं घर आहेत. प्लॅस्टर नाही केलं आहे म्हणून ना घर उठून दिसतं आहे. आणि पाठी बघा माडांची झाडं आहेत, किती मोठी माडी आहेत. आणि ते बघा ओ हो 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 हो, हा आवाज ऐकला ना बाई, कोकणातल्या गावातली फिलिंग वेगळी आहे खरंच. तर चला जाऊया. पुन्हा एकदा ना मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. आणि मस्त वेदर झालं आहे. तुम्हाला ना मी ना एक लहानसा ना होम टूर देतो. आपण ना गाव फिरूयाच. अगोदर मला होम टूर देतो गावचा. मी ऑलरेडी ना कवर केलं आहे. सो असं काही हे बघा, एक घर आहे. इथे तुळशीचं वृंदावन आहे. पाठीमागे ना केळीची झाडं आहेत आणि माडांची झाडं पण आहेत मोठमोठी. बाजूला जास्वंदी आहे. इथे बघा सागवान आहेत. सागवान आता नवीनच लावले सागवान. आणि मस्त पाऊस पडतो आहे, मस्त पाऊस पडतो आहे. दार दाखवतो, पाठचं अंगण दाखवतो या. आणि वर टेरेस आहे. आपण टेरेसमध्ये वर आताच गेलेलो. या इथे पाऊस पडतो जोरजोरात. आणि ही ना मोरी आहे लहानशी. हे सोरा आहे, सोरा पण दाखवेल ना आपल्या ब्लॉगमध्ये. हे इथे तू पण आहे आपल्यासोबत. स्वरा आणि सना आहे. तर हे यांच्या नातेवाईकामध्येच आहेत. सो तुम्हाला ना स्वरा आणि सना पण दाखवतील. इथे मोरी आहे. आम्ही लहानपणी ना ह्याच मोरीमध्ये अंघोळ करायचो. आता काय पाऊस पडतो ना तर आतमध्ये. आणि पाठीमागे बघा, या पाठीमागे ही अजून एक मोरी आहे इथे. आणि हा पाठचा लहानपणी ना मी खेळायचो या पायऱ्यांमध्ये. आणि असं काही हा वाडा आहे पाठचा. आणि मस्त पाऊस पडतो आहे. पाऊस ना बाई जोरदार पाऊस पडतो आहे. आणि वाड्यामध्ये ॲक्च्युली आता ना गाय बैलं तर नाही आहेत, गुरं नाही आहेत. कारण की ना शेती ना आता इतकी कोण करत नाही गावात, किंवा हे लोक पण नाही करत. तर ट्रॅक्टर आहेत, पॉवर ट्रेलर आहेत नांगरणी करायला, हे बाकी काही नाही आहे. आणि इथे पाठी झाडच आहेत, जास्वंदीची झाडं आहेत वगैरे. आणि संडास बाथरूम आहेत. आता इथे ना चाफा वगैरे लावला आहे. ही नारळाची झाड आहेत मोठी. इथून सावकाशा. आणि आता जमिनीवर ना शेवाई आले. जसं पाऊस अजून पडेल ना अजून जास्त शेवाई दिली. कॅमेरा पकडू मी. सो हे बघा ही शेवाई आहे. पाय पटकन स्लिप होईल डायरेक्ट खाली बाथरूममध्ये. सो असं काही आहे. हा सागवान आहे. पाटी फणस आहे ना, पाटी फणस आहे. हे जास्वंद आहे. इथे नारळ आहे, जास्वंद आहे, चाफा आहे, हे नारळ आहे. हे बघा नारळ धरली पण आहेत वर. आणि मुसळधार पाऊस पडतो आहे बाई, काय पाऊस पडतो आहे. आणि पाठी ना रान आहे. पाठी ना रान आहे, जंगल आहे. बैलं वगैरे ना ह्यांची स्वराची बैलं वगैरे आहेत. ह्यांची बैलं आणि गाय वगैरे आहेत. सो आपण ते पण पाहूया ह्या ब्लॉगमध्ये. तर चला, पाऊस जोरदार पडतो आहे.
आणि या जोरदार पावसामध्ये ना आपण ना कोकणातलं हे पावसातलं गाव एन्जॉय करूया, एक्सपिरियन्स करूया, फिरूया, मजा करूया. तर चला. आणि थोड्या वेळ आपण भात लावणी करायला, कारण ह्या पावसात ना भात लावणी करायचा ना आनंद ना वेगळाच आहे. कुठे? काय लावलंय? भात पेरलेलो. आणि वाडा पण तिथेच आहे. चल जाऊया. सो आपण चाललो होतो सणाच्या वाड्यामध्ये, त्यांच्या वाड्यामध्ये तिथे ना भात पण पेरलेला म्हणते ती, आणि गाय पण आहेत, गुरं पण आहेत ना. कोणती कोणती आहेत? एकच गाय आहे. एकच गाय आहे का? चला. पण आम्ही ते विकून टाकले. बरं, तर चला पटकन जाऊया आता कुठे, वाड्यामध्ये. आणि मस्त पाऊस पडतोय आणि पाठचा परिसर बघा किती छान वाटतं ना गावातून वॉक करायला. मग यांचं गाव ना खूप सुंदर गाव आहे. आणि हा समोरचा बघा, हा वाडा आहे यांचा, भला मोठा वाडा आहे. आणि गाव बघा ना, झाडं बघा, ते सागवानचं झाड आहे, ते माड आहे आणि पाठी सागवान आहे, जास्वंदी आहेत. आणि हा सरळ रस्ता गेला, ही सरळ वाट गेली कुठे, जंगलात गेली वाट. आणि इथे त्यांचा वाडा आहे बैलांचा, एकच गाय आहे. आणि मस्त पाऊस पडतोय, मस्त पाऊस पडतोय. बाजूला घर पण आहे किती लहानसं, मस्त घर आहे. आणि घराच्या बाजूलाच ना इथे गाय आहे, गाय. ओ हो 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 हो, गाय बघा. सणाच्या यांच्या वाड्यामध्ये आलो आहे आणि आतमध्ये गाय आहे, आणि ती काय ना मारकुटी गाय आहे. तर चला तुम्हाला गाय दाखवतो, पण लांबून दाखवतो या. आणि पाऊस ना मस्त पाऊस पडतोय. हो 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 हो, गाय बघा. आणि ना मारकुटी गाय आहे. मारते मला, मारेल मारेल. गाय बघा, ॲक्च्युली मारकुटी आहे म्हणून भीती वाटते जाऊ पुढे. कुठे? मला ना स्वरांना घेऊन चालले कुठेतरी. सर्व दाखवू मला ना, स्वरा घेऊन चालले कुठेतरी आणि पाय इथे ना खाली जातोय. एनिवेज या. भाई काय वेदर आहे. आणि इथे बघा संपूर्ण हिरवागार परिसर, संपूर्ण. ॲक्च्युली हा तरव लावला आहे, म्हणजे तरव लावून झाल्यावर ना चिखल करणार इथे, आणि ते भात लावणी करणार. सोराणी माझ्यासाठी सोराणी काय आणून दिलंय बघा, हे बघा, हे सोराणी आणून दिलंय मला, थँक्यू. हा तरव आहे ना, मग हा लावून झाल्यावर इथे चिखल करतील नाही तर थोड्या दिवसांनी. बरं बरं बरं, पाऊस जायच्या अगोदर नाही ते चिखल करतील, आणि मग हा जो तरव पिकलो आहे ना तो इथे लावतील. अच्छा, इथे. बरं बरं बरं. आणि मस्त पाऊस पडतोय, मस्त पाऊस पडतोय. हे पाठीमध्ये दिसतंय, ॲक्च्युली इथे ना बियर टाकतात, आणि ती नंतर ना अशी उगवली ना मग इथे चिखल करणार. चिखल करून झाल्यावर ना हा जो तरव आहे ना, तरव हा इथून काढणार, ही पिकं काढणार आणि पिकं इथे लावणार, ही भात इथे लावणार. सो असं काही वेदर आहे. आणि तो बघा कसा पळतोय बघा. ॲक्च्युली गावी ना हीच मजा असते पावसाळ्यातून, खास करून भिजण्याची, शेतीची कामं असतात, कुर्ली पकडायची, मासे पकडायची. आणि पाऊस काय पडतोय यार, मुसळधार पाऊस पडतोय. काय सुटलंय ना वादळ? सुटलो आहे ना आज. थंडी किती वाटते, वाजते ना. चल जाऊया. भात पेरतात, त्याच्यानंतर भात काढणे, सर्व काढतात, त्याच्यानंतर चिखल करून सर्व लावतात, खत बीत मारून, बुटं फिरून. बरं, पाठीमागेच ना प्रेमचं घर आहे, आणि समोरची ना तुम्हाला पायंदन दाखवतो मी. किती ऑसम आहे ना. आपण जेव्हा सकाळी प्रवास केला होता ना, सकाळी जेव्हा आलो होतो ना मुंबईवरून, तेव्हा बाई काय पाऊस पडत होता. आणि पाऊस पडताना ना तरव लावूक. चले लवकर लवकर, उघडवते. पाऊस पडतो ना बाई, ऑसम असतं. आणि माडांची झाडं बघा किती सुंदर आहेत ना, किती सुंदर गाव आहे ना. कमेंट करून सांगा मला तुमचं गाव कसं आहे. ह्या समोरच्या पायंद्यातून बाहेर आलो ना आपण, लेफ्ट साईडला बघा काय आहे, विहीर आहे. आपण लास्ट टाइम ना आपण जेव्हा कोकणात मामाचं घर शूट केलं होतं ना, तेव्हा कव्हर केलेली. आणि तुम्हाला म्हटलेलं की पावसाळ्यातून ना पाणी ना वरपर्यंत असतं. आणि पाणी बघा पूर्ण विहीर भरली आहे. फक्त ना ही विहीर ना 10 दिवसातच भरली आहे, 10 दिवसाच्या पावसाळ्यात भरली आहे. आणि विहीर ना खूप खूप खोल आहे, खूप खोल आहे. किती फूट असेल कधी पण? 20-25-30 जास्त असते. काय वारा सुटलाय. सकाळपासून ना पाऊस मस्तपैकी पडत होता,
आणि आता कुठे थांबला आहे पाऊस आणि ना मस्तपैकी वारा सुटला आहे. आणि आता आम्ही चाललो आहे कुठे देवगडला फिरायला. तर आम्ही चाललो 2 हिडन पॉईंट्सला. वॉटरफॉल आहेत ते तुम्हाला आता मी सांगणार नाही, रिव्हील नाही करणार, ते नंतर रिव्हील करीन तिथे पोहोचल्यावर. ही समोर होतं ना ते गावाची पायवाट आहे स्टँडजवळ. आणि हा आपला स्टँड आहे पुढे समोर दिसतोय तो. आणि पाठीमागेच ना शेती आहे. सो हा आपला आता तरवा लावून झाला आहे, पेरणी झाली आहे, तरवा लावून झाला आहे. आता इथे थोड्या दिवसांनी चिक्कल करतील आणि हा जो तरवा आहे ना तो इथे लावतील, म्हणजे भात लावणी. तर मस्तपैकी परिसर आहे गावी. हीच मजा असते हे सगळं पाहण्याचं. हे तुम्हाला मेमध्ये वगैरे भेटत नाही. सो मला ना ॲक्च्युली मेपेक्षा ना जुलैचा पिरियड खूप आवडतो गावी येण्याचा किंवा गणपतीचा टाईम. आणि हा समोर रस्ता आपला गेला देवगडला आणि इकडचा नांदगाव. इथून फक्त 2 मिनटावरच कोळशी बाजारपेठ आहे आणि हा कोळशी गावठणवाडी बस स्टॉप. तर चला आपला प्रवास होणार आहे नांदगाव ते देवगड. फायनली गाईस नवीन लालपरी. सो फायनली गाईस आपण पोचलो आहे हा अक्षरटिटा आणि आपली गाडी पण रवाना होते. राजमाता जिजाऊ 3x2 कॉम्बो नवीन ताफ्यात आली आहे MSRTCच्या. आणि हा आपला अक्षरटिटा. चला आता आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. हे सर्व घेतं ना छत्री वगैरे हे. हां हे बघा नाटूम आली आहे देवगड आचरा. देवगड आचरा. आणि ते आपल्याला जॉईन झाले आहेत निलेश दादा. सो कसा होता आजचा दिवस? चला एन्जॉय करू आता फिरूया. सो आता आपण कुठे झालो पहिला पॉईंट आपला आता पहिला इळी धबधबा. अच्छा. सो हा हिडन पॉईंट आहे. सो तुम्हाला मी दाखवतो. कोणाला माहिती नाही, कोणाला माहीत नाही जास्त. आणि आपली ही लाल कलरची इनोवा. चला हा रोडने प्रवास केला आहे मी. मस्त असं बरंच रस्ता. मी गणपतीपुळे टू मुकेशचा प्रवास केलेला. पावस रोड असंच आहे. मस्त. फायनली गाईस आपण पोचलो कुठे इलय. सो हे गाव आहे. गाडी इथेच पार्क केली आहे. धबधबा नाही ते थोडा पुढे वॉकिंग आहे. चला. आणि पाऊस चान्सेस जास्तच पडण्याचे. आणि इकडचं लोकेशन बघा. समोर ना तरवा लावला आहे आणि रस्ता बघा बाई. आणि इकडची पायवाट बघा. ही वाट आहे पायवाट आहे. आणि दोन्ही बाजूला ना देवगडला आलो आहे. सो आंब्याची झाडं दोन्ही बाजूला आणि पायवाट बघा मस्त आहे ना. सो चला मी खूप एक्सायटेड आहे. हो ही वाट बघा पायवाट बघा. बाई मी नाही उडी मारत आहे. पाणी खोल आहे. खोल पाणी आहे. खोल पाणी खोल आहे. खूप खोल आहे. तू बघा अजून एक गेला. खूप बाई खूप खोल आहे. राहू दे थांबून बघूया आणि पुन्हा पाठी जाऊया. चलो गाईस आता इथे तर ना पोहता नाही आलं बिकॉज खोल खूप जास्त आहे. आता आम्ही चाललो कुठे माहिती आहे? आई शपथ काटे आहेत. नावनकोंड तिथे धबधबा आहे. तो मस्त आहे धबधबा नावनकोंड. माहिती असेल तळी बाजारला अगोदरच आहे. जामसंड तळीबाच्या मध्येच आहे. तिथे पण जाऊया आता पुन्हा एकदा नावनकोंडला. हो समोर बघा नावनकोंड धबधबा तळी बाजारातला. मस्त आहे ना धबधबा. फायनली गाईस आपण पोचलो आहे देवगडमधल्या सेकंड पॉईंटला. आपल्या पावसाळ्याच्या देवगडमधल्या सिरीजमधल्या सेकंड धबधबा तो म्हणजे नावनकोंड धबधबा. आणि समोर धबधबा आहे. आणि ना ऊन आहे तर पाणी त्या फोर्सिंग नाही आहे. पाण्यात उतरू शकतो. तर चला पटकन जाऊया नावनकोंड धबधब्यात. समोर ना वॉटरफॉल आहे नावनकोंड. आणि पार्किंगसाठी पण ना सुविधा बघा. पार्किंगसाठी पण सुविधा चांगली आहे इथे. सो आपण गाडी ते पार्क केली आपली इनोवा. आणि चला इथून जाऊया धबधब्या परिसरात मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे. चला जाऊया आता.
आणि नीट अँड क्लीन आहे आणि मस्त धबधबा आहे बाई, मस्त आहे. चला जाऊया पटकन. फायनली गाईस आपण पोहोचतोय नावांतून धबधबा. हा तळे बाजारातला किंवा देवगडमधला एक फेमस धबधबा आहे. इतका प्रसिद्ध नाही आहे बट नाही सेफ आहे, चांगलं आहे. सो आणि लोकेशन बाई तुम्ही पाहिलं असेल, लोकेशन पण खूप चांगली आहे. तर चला आता मजा करूया. आणि लहान लहानशी घरे पण आहेत, तर चला मजा करूया. हा समोरून वॉटरफॉल आहे, समोरून बघा. तिथे वर ब्रिज आहे, तुम्ही पाणी कोसळत आहे आणि सेफ आहे. आणि ते पण एक अजून एक तलाव आहे. इथे आय थिंक थोडंसं खोल असू शकतं. 3 आहेत वॉटरफॉल, 1 2 3 आणि ते चौथा एक लहान आहे. सो चला मजा करूया. आणि ते पाणी ना भाई पूर्ण सेफ पाणी आहे, पूर्ण सेफ पाणी आहे. बघा बारका बघा आपला, पूर्ण सेफ पाणी आहे. वाईट बघा जीवाची काय करते ना चहा सोडून. आता ना मोठा वॉटरफॉल झाला एन्जॉय करून. आता मी आता खाली चाललो आहे. खाली खाली बघा, हेच पाणी ना खाली असं येत आहे आणि ते वॉटरफॉल आहे. चला पावसाची कमी आहे, पाऊस पडल्यामुळे होता अजून मजा आली असती. बट एनिवेज पाऊस ते पण चांगलं आहे, त्यांना थंड वाटतं असं. चला आणि बारीक बारीक झरे आहेत बघा. रामानेचे वडापाव. पाणीला पण निघतो ना पुन्हा कुंकेश्वरला. देवगड बस स्टॉप ते कुंकेश्वरला फक्त 6.5 किलोमीटर आहे, 21 मिनिटं लागतील. वाजलेत 4, आम्हाला 6 वाजता परत निघायचं आहे मुंबईला. So, चला बघूया पटपट दर्शन करूया आणि मुंबईला रवाना होऊया. आणि आम्ही प्रवास करतोय देवगड ते कुंकेश्वर. जो कोस्टल रोड आहे ना त्या रोडने, तुम्हाला माहिती असेल तिकडचे व्ह्यू पॉईंट्स आहेत ना लाजवाब आहेत. तर तुम्हाला मी ना तो व्ह्यू दाखवतो, एन्जॉय करा. आणि आपण आता जाऊ कुंकेश्वरला. आता हा व्ह्यू फक्त एन्जॉय करा जो मी दाखवतोय. वेट अँड वॉच. हर हर महादेव, जय कुंकेश्वर. सो गाईज तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपण देवगडमध्ये 2 वॉटरफॉल एक्सप्लोअर केले, त्यांना आपण कुंकेश्वरला आलो, तरी आपण रामानाचे वडापाव खाले. तर चला तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली मग कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा जर नवीन असेल तर, आणि कमेंट करून सांगा. आणि कमेंटमध्ये जय कुंकेश्वर लिहा. चला आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर.